नगर जिल्ह्यातील मढी या गावी फाल्गुन वद्य म्हणजे रंगपंचमीच्या दिवशी संजीवन समाधी कानिफनाथांनी घेतली. कानिफनाथ मंदिर हे एखाद्या भव्य किल्ल्याप्रमाणे असून त्यास गड असेही म्हटले जाते. राणी येसूबाई आणि बाळराजे शाहू महाराज पहिले जेव्हा मोगलांच्या वेढ्यामध्ये होते तेव्हा राणी येसूबाईंनी श्री कानिफनाथास नवस केला होता की जर माझ्या शाहू महाराजांची सुटका 5 दिवसांच्या आत झाली तर मी कानिफनाथ गडाचा सभामंडप, नगारखाना इत्यादी बांधकाम तसेच देवाला पितळी घोडा अर्पण करेन. भक्तांनी दिलेली हाक कानिफनाथांनी ऐकली आणि 5 दिवसांच्या आत कानिफनाथाने राणी येसूबाई व युवराज शाहूराजे पहिले यांची सुखरूप सुटका केली. तेव्हा हा नवस फेडण्यासाठी राणी येसूबाई यांनी श्री पिलाजी गायकवाड यांना आपले कारभारी चिमाजी सावंत यास मढी पाठवून त्या ठिकाणी प्रचंड असे भव्य प्रवेशद्वार, नगारखाना, सभामंडळ, पाण्यासाठी गौतमी बारव इत्यादींचे भव्य बांधकाम केले. वद्य 5 रंगपंचमी या दिवशी भरणाच्या यात्रेत सर्व व्यवस्था पहावी म्हणून छत्रपती शाहू महाराजांनी वेदशास्त्र संपन्न ब्राह्मण श्री गंगाराम क्षितिज उपनान यांना सनद पाठवून वैदिक पूजा परंपरा तेथे घडून आणली असे आख्यायिका आहे. ह्या मढीजवळच आमचे गाव देखील आहे, कान्होबाची वाडी असे. कान्होबा म्हणजेच कानिफनाथ होय. लहानपणीचे लाडाचे नाव म्हणून त्यास कान्होबा म्हटले जाते. ह्या ठिकाणी गेल्यानंतर जे चैतन्य लागते ते अतिशय वेगळेच म्हणावे लागेल. कानिफनाथाची जी यात्रा आहे तिथे एक परंपरा आहे. ती पद्धत म्हणजे नाथांना तेल लावण्यात येते आणि यात्रेपूर्वीच हा महत्त्वाचा विधी मानला जातो. तेल लावल्यानंतर गुढीपाडव्यापर्यंत मढी व निवडुंगे या गावातील विविध व्रते पाळली जातात. जसं की शेतीची कामं म्हणा, विवाह, वास्तुशांती इत्यादी मंगलकार्य, गादी पलंगावर शयन न करणे,